बागेमध्ये अनेक आपण फुलझाडं, फळझाडं, पालेभाज्या लावत असतो. पावसाळ्या ऋतूमध्ये अनेक प्रकारची वेल आपण त्यांचं रोपण करत असतो किंवा झाडं खरेदी करून ती लावत असतो. तर मी गार्डनमध्ये कुठले बदल केले आणि ग्रो बॅग मागवलेले आहेत. त्यांना स्टँडसुद्धा खरेदी केलेले आहेत. तर कुठले आहेत, कशावरून मागवले, त्याचबरोबर माझ्या गार्डनमध्ये मी कमळाचं एक झाड लावलेलं आहे आणि फर्स्ट म्हणजे पहिल्यांदाच त्याला खूप सुंदर कलरचं असं फूल आलेलं आहे. काही दिवसांपूर्वी मला त्या कळ्या दिसल्या आणि त्याचं आता खूप मोठ्या कळीमध्ये रूपांतर झालेलं आहे. तर अशी बरीचशी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर नमस्कार, आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे. रामकृष्ण हरी माऊली. तर बघा, अगदी डोळ्यांना दिसणार नाही अशा त्या कळ्या म्हणजे दिसल्या मला. मी टेरेसवर आली एक दिवस, त्या दिवशी 2 दिसल्या, मात्र एक खराब झाली त्यामधील. तर अशा प्रकारे आज देवांची देवपूजा केलेली आहे. तर बघा, एक हा फायदा असतो आपल्या गार्डनमध्ये. आपण ज्यावेळेस फुलं झाडं लावतो तर आपल्या बागेतीलच फुलं आपण देवांना अर्पण करू शकतो. आणि तुळस मात्र माहिती आहे का, भरपूर लावा. कारण आपण नैवेद्यामध्ये विष्णू स्वरूप ज्याही कुठल्याही मूर्त्या आहेत त्यांनासुद्धा आपण तुळस अर्पण करत असतो, कारण अत्यंत प्रिय असलेली तुळशी. तर अशा प्रकारे आपण झाडांचं बागेमध्ये समावेश करू शकतोच. तर माझ्याकडे याआधीसुद्धा मी बियांपासून रोपं तयार केली होती आणि गोंगलगायांनी काय केलं, त्याची कंद खाऊन टाकली. त्याच्यानंतर मी दुसरे कंद आणलेले आहेत आणि त्याच्यापासून त्याची ग्रोथ आता अशा प्रकारे झाली. काळजी तर घ्यावीच लागते. अगदी पाण्यामध्ये शेवाळं होतं, गोंगलगाया होतात आणि ते सुद्धा काढणं गरजेचं असतं. गार्डनमधील कामं तर सुरूच होती आणि त्याचबरोबर बाहेर जाऊन मार्केटला काही वस्तूंची खरेदी करणं, सर्व काही कामं आपल्याला करावीच लागतात. सध्या आता पाऊस अधूनमधून कधीतरी वाटतो, रोज तर काही पडत नाही. तर बघा, आज त्या कळीचं रूपांतर किती मोठ्या कळीमध्ये झालेलं आहे. अगदी पहिल्या दिवसापासून तर अगदी शेवटच्या दिवसापर्यंत मी शूटिंग केलेलं आहे. तर कमळाबाईचा प्रवासच म्हणूया. माझ्या मैत्रिणीने हे नाव दिलेलं आहे. तर तुम्ही कमळाबाईचा प्रवास असं फोटोशूट करा म्हणे. पण म्हटलं, फोटोऐवजी मी सगळे व्हिडिओज काढलेले आहेत. तर अगदी छोट्या कळीपासून आता मोठी कळी झालेली आहे. आणि बघा, गार्डनमध्ये आपण जी फुलं झाडं लावतो ना, त्यामध्ये गोकर्ण आणि कन्हेराची वेगळ्या कलरमध्ये फुलंसुद्धा उपलब्ध असतातच आणि काही निळे वगैरे फुलं अशी. तर आपण चांदण्याची अशी बरीचशी जी फुलं आहेत देवांना अर्पण करत असतो. बऱ्याचदा मार्केटमध्ये जातो आपण, पण मार्केटमध्ये काय होतं, बऱ्याचदा फुलं उपलब्ध राहत नाही आणि ते कधी कधी फुलंसुद्धा खराब मिळतात आपल्याला. तर काही अशी छोटी मोठी झाडं जर लावली तर त्याचा उपयोग आपण बऱ्याचदा घरामध्ये करू शकतोच. आता सध्या काय होते, कामामध्ये मी व्यस्त आहे आणि म्हणूनच मला मार्केटला जायला पण वेळ नाही. तर माझ्या गार्डनमध्ये जी कुठली झाडं आहेत ना, त्यांचीच फुलं मी तोडते आणि तीच देवांना अर्पण करत असते. तर आज अष्टलक्ष्मी दिवा प्रज्वलित केलेला आहे. तर अष्टलक्ष्मी जरी हा दिवा असला तरी या दिव्यामध्ये बाप्पांची मूर्तीसुद्धा आहे बरं का. म्हणजे एकूण या दिव्यामध्ये 9 मोल्ड आहेत. म्हणजे 9 म्हणजे 8 देव्या आहेत आणि एक बाप्पांची छोटीशी मूर्ती आहे. अशा 9 स्वरूपांची पूजा. तर बघा, मला बऱ्याचदा आपण बाप्पांना सर्वप्रथम पूजेमध्ये ठेवत असतो, पण हा दिवा असा एक आहे की या दिव्यामध्येच सर्व काही आहे. तर चला, आता ग्रो बॅग आलेल्या आहेत तर आपण ओपन करून बघूया त्या कशा आलेल्या आहेत. तर अशा प्रकारे या 10 ग्रो बॅगा आलेल्या आहेत. तर मला याच्यामध्ये बऱ्याचशा ज्या भाजीपाला म्हणा किंवा मिरच्या वगैरे आहेत ना, तर त्या वस्तू लावण्यासाठीच मी मागवलेल्या आहेत. आपण बऱ्याचदा काय करतो, ग्रो बॅगमध्ये मोठाली झाडं लावतो. लावायला काही हरकत नाही, परंतु ती झाडं जी आहे आपण त्यांना परत काही काढू शकत नाही. माझा अनुभव आहे म्हणून तुम्हाला मी सांगते. तर मी तसंच कढीपत्त्याचं लावलं आहे मोठ्या ग्रो बॅगमध्ये, पण मला ते काढताच येत नाही. तर मी काय करते, थोडीफार माती चेंज करून त्याच्यामध्ये खत वगैरे टाकते आणि परत ती माती टाकून देते. तर ग्रो बॅग आणल्यानंतर अशा प्रकारे एक खिळा घेतला आणि तो गरम करून घेतला आणि अशा प्रकारे मी त्यांना होल पाडून घेतलेले आहे. तर होलसुद्धा करणं गरजेचं आहे, कारण आता ओलावा निर्माण होतो कुंडीमध्ये म्हणा किंवा ग्रो बॅगमध्ये.
तर त्याचा निचरा अगदी चांगल्या प्रकारे होण्यासाठी आपण अशा प्रकारे साईडनीच मी होल करून घेतले आणि नंतर असं वाटलं मला, तर मी खाली तळालासुद्धा 2-2, 3-3 असे होल करून घेतले. तर अशा प्रकारे पूर्ण बॅगा ह्या रेडी करून घेतल्या, कारण आता झाडं लावायची आहेत आणि सध्या आता पाऊस कमी आहे म्हणून आपण ह्या गोष्टी करू शकतो. अगदी खूप पाऊस चालू झाला म्हणजे ती सगळी माती ओली असते आणि आपल्याला त्यावेळेस काहीच करता येत नाही. आता कमी जरी आहे तरीसुद्धा कामं आपली ही वेळच्या वेळी होत राहतील. तर अशा प्रकारे माझ्याकडे सुकवलेला जो भाजीपाला आहे, निर्माल्य आहे, फुलं आहे किंवा मेथी, पालक, कोथिंबीर यांचा पालापाचोळा, अगदी स्वयंपाकामध्ये निघालेलं निर्माल्य आणि जी मी हरभऱ्याची डाळ बनवली त्यांचे हरभऱ्यांचे टरफलं वगैरे, काही आंब्याची पानं आहेत, काही फांद्या तोडल्या आणि ते पानंसुद्धा याच्यामध्ये मी टाकलेलं आहे. आणि अशा प्रकारे बघू शकता पूर्ण पसाराच झालेला होता. साधारणतः मला हे सर्व कामं करायला 4 दिवस लागले. तसे माझे 8-9 दिवस असेच गेले, परंतु मी थांबून ही कामं केलेली आहेत. आणि थोडाफार नाश्तासुद्धा त्याच्यामध्ये, तर कच्चा चिवडा बनवलेला होता, तर तो खाल्लेला आहे. तर कामं करत असताना चहा म्हणा, काही नाश्ता म्हणा, हे सुद्धा मी करत असते. कारण माझ्याकडे एवढ्या कुंड्या आणि झाडं आहेत ना, तर ते काढून परत लावणं खूप कष्टाचंच काम असतं. तुम्ही पुढे बघालच मी यांच्यासाठी काय काय केलेलं आहे आणि खूप थकवा येतो आणि असं वाटतं की आता थोडंफार आपण काहीतरी खायला पाहिजे. कारण जेवण वगैरे झाल्यानंतर आपण जर आराम न करता हे कामं केली तर काही वेळानंतर आपल्याला असं वाटतंच ना की काहीतरी खाऊन घ्यावं. तर असाच थोडाफार नाश्ता वगैरे झाला आणि बघा आता या कुंड्या आहेत ते भरायला सुरुवात केलेली आहे. माझ्याकडे जे मी आता बघा आंब्याच्या ज्या फांद्या आहेत त्या भरपूर तोडल्या आणि ते माती, शेणखत, गांडूळ खत किंवा आपलं निंबोणीची पावडर आहे ती आणलेली ती, हे सर्व काही अशा प्रकारे टाकून मी सगळ्या कुंड्या अशा भरत गेली आणि प्रत्येकी एक एक झाड मी काढलं आणि त्या झाडांच्यासुद्धा मुळा कट केलेल्या आहेत आणि अशा प्रकारे परत त्यांना मी लावलेलं आहे. तर पेरूचं झाड मोठ्या कुंडीमध्ये होतं ते मी काढून टाकलं आणि थोड्या छोट्या कुंडीत लावलेलं आहे. कारण गावठी गुलाबाचं झाड मला बघा हे त्या मोठ्या कुंडीत लावायचं होतं. कारण ही कुंडी सगळ्यात मोठी आहे माझ्या गार्डनमध्ये, खूप मोठी आहे ती आणि त्याच्यामध्येच मला हा गुलाब लावायचा आहे. जेणेकरून आता येणाऱ्या सणांसाठी भरपूर फुलं लागतील आणि बऱ्याचदा गुलाबाची फुलं म्हणा आपल्याला मार्केटलासुद्धा मिळत नाही आणि वेळही नसतो कधी कधी खरं. त्याच्यामुळे असं वाटतं ना की आपल्या गार्डनमध्ये बरीचशी झाडं जर असेल तर खूप भारी ना, तर काय हरकत आहे आपण अशा प्रकारे जर फुलझाडं लावली तर. तर झेंडूचंसुद्धा खरं रोप लावलं पाहिजे, पण अजून सध्या तर नाही माझ्याकडे, बघू आता पुढे. तर अशा प्रकारे बघा पूर्ण कुंडीतून झाडं बाहेर काढत गेली आणि आंब्याच्या ज्या फांद्या आहेत त्यांची पानं वगैरे काढून काढून अशा प्रकारे मी कुंड्या भरल्या आणि जवळजवळ माझ्याकडे ज्या कुंड्या होत्या तर त्यांच्यातील मी माती काढल्यानंतर अशा प्रकारे जे पालापाचोळा वगैरे टाकलेला आहे, तर हे कुंडीमध्ये एक प्रकारची भर असते आणि आपल्याला माती अगदी कमी लागते. तर बघा अशा प्रकारे आपण टाकून जर कुंड्या भरल्या तर हे काही दिवसांनी कुजतं आणि त्यापासून खत तयार होत असतं. तर अशा प्रकारे मी थोडं शेणखत टाकलेलं आहे आणि निंबोणीची पावडर टाकलेली आहे आणि हा गुलाब या ठिकाणी लावून झालेला आहे. अगदी म्हणजे निम्मं जरी तुम्ही अशा प्रकारे पालापाचोळा भरला आणि त्याच्यानंतर माती जर भरली तरीसुद्धा चालू शकतं. हा जास्वंद जो आहे तर हा मोठा डबल जास्वंद आहे, परंतु काय झालं याच्यावर भरपूर पांढरं जे कीड असतं ते झालेलं आहे. तर मी फवारण्याऐवजी विचार केला की याच्या पूर्ण फांद्या कट करून घेऊ आणि एकसुद्धा पान यावर ठेवायचं नाही. तर मागच्या वर्षी पण मी तसंच केलेलं होतं, फक्त याच्या फांद्याच होत्या बरं का, सगळं मी काढून टाकलं होतं आणि तीच प्रोसिजर मी आत्तासुद्धा या ठिकाणी करणार आहे. तर बघा अशा प्रकारे मी जे झाड आहे तर त्याच्या पूर्ण फांद्या कट करेल आणि पानंसुद्धा काढून घेणार आहे. तर अशा प्रकारे मी झाड बाहेर काढलं आणि ते परत लावलेलं आहे. त्यानंतर आता ग्रो बॅगसुद्धा या ठिकाणी भरायच्या होत्या. तर बघा मी काही दिवसांपूर्वी म्हणजे साधारणतः वर्ष झालं असेल हे खत तयार केलेलं आहे. तर अशा कलरच्या बकेटमध्ये आपण बाजूनी जर होल पाडले आणि आपलं जर निर्माल्य, भाजीपाला सर्व काही टाकून टाकून जर आपण ही बकेट भरली तर काही महिन्यानंतरच आपल्याला खत मिळू शकतं. तर अशा प्रकारे हे खत तयार झालेलं आहे. सध्या पावसाचं वातावरण आहे,
म्हणून मी काय केलं, पसरवून दिलं आणि त्याच्यावर मी निंबोणीची पावडर वगैरे टाकलेली आहे आणि शेणखतसुद्धा टाकलं. आणि बघा आपल्याकडे असे पुठ्ठे जे असतात, बॉक्स असतात, तर त्यांचासुद्धा उपयोग आपण कुंडी भरण्यासाठी करू शकतोच. तर माझ्याकडे जे पुठ्ठे होते मी सर्व काही ते काढले आणि छोटाले तुकडे केले त्यांचे, जेणेकरून आपण कुंडीमध्ये टाकू आणि कुंडीमध्ये टाकल्यानंतर निचरा छान होतो. झाडांना वेळच्या वेळी याच्यापासूनच पाणी मिळत असतं, म्हणजे पाणी शोषून घेतं हे. आणि तसं म्हटलं तर नैसर्गिकदृष्ट्या अतिउत्तमच आहे हे. तर गांडुळांनासुद्धा खत मिळू शकतं याच्यापासून. तर म्हणूनच मी हे पुठ्ठे बऱ्याच कुंड्यांमध्ये टाकत असते. तर अशा प्रकारे टाकलेलं आहे आणि जे मी निंबोणी पावडर होती ती छान प्रकारे अशा प्रकारे सर्व जे खत होतं त्यामध्ये मिक्स करून घेतली, जेणेकरून आपल्या झाडांना आता बुरशी येणार नाही किंवा किडे वगैरे जे आहेत, तर त्यामुळे थोडंसं झाड आपलं म्हणजे बचाव होईल झाडांचा. तर ही काळजीसुद्धा आपण घ्यावीच. तर अशा प्रकारे मी पूर्ण खत जे आहे ते छान एकसारखं असं तयार करून घेतलं. झाडांमध्ये मी या बऱ्याचशा वस्तू ज्या टाकते ना, त्यामुळेच बघा माती माझी कशी आहे, अगदी भुसभुशीत. ज्याही कुंड्या मी रिकामी केल्या त्यांचीच माती होती बरं का. तर सुरुवातीला ग्रो बॅगमध्ये अशा प्रकारे पुठ्ठे टाकून घेतले आणि जी झाडं होती ती परत काढून लावायची आहे, तर ही पूर्वतयारी करून घेतली. आता हे जे झाड आहे तर पारिजातकचं आहे, तर हे सुद्धा मी काढलेलं आहे. तर बघू शकता अगदी त्याच्या मुळा खूप झालेल्या होत्या. तर मलासुद्धा हे नवीन परत लावायचं होतं. तर अशा प्रकारे मी प्रत्येक झाडांना बाहेर काढते आणि परत त्याला लावत असते. बऱ्याचदा आपल्याला प्रश्न पडतो की आपण देवांच्या वस्त्रांचं काय करायचं, म्हणजे जुने झालेले, फाटलेले, खराब झालेले. तर मी बऱ्याचदा कुंडींमध्ये टाकून देत असते मातीमध्ये, तर ते सुद्धा नंतर कालांतराने कुजून जातं. बघा आपण नदी तलावांमध्ये टाकतो आणि अगदी पाणी नदी खराब होते आणि प्रॉब्लेम येतात. त्याच्यापेक्षा आपण अशा प्रकारे घरगुती उपाय म्हणून आपल्या झाडांच्याच मातीमध्ये टाकू शकतोच. अगदी तुम्हाला हेही शक्य नसेल तर तुम्ही एखादा लोड बनवा किंवा उशी बनवा देवांसाठी. अशा प्रकारे सुद्धा आपण त्यामध्ये कापूसऐवजी आपली देवांची वस्त्र भरून ते सुद्धा वस्तू तयार करू शकतोच. तर आहे ना आयडिया ही सुद्धा छान. तर हे सर्व काही जास्त झाडांना फुलं येण्यासाठीच मी केलेलं आहे. अगदी त्यांच्या मुळा कट करून परत त्यांना लावलेलं आहे. आपण एखाद्या महिन्याने परत भेटू आणि दाखवेल तुम्हाला मी माझ्या झाडांची ग्रोथ कशी झालेली आहे. आणि हे जे कमळ जे आहे तर ते अगदी खिडकीजवळ ठेवलेलं होतं. पण मला असं वाटलं की या ठिकाणी हवा लागते किंवा नाही झाडांना व्यवस्थित, म्हणजे कसं खिडकीजवळ थोडंसं एक साईडला भिंत येते, म्हणून मी हवेमध्ये छान ते मोकळ्या ठिकाणी ठेवलेलं आहे. तर बघा खिडकीजवळसुद्धा अशा प्रकारे बरेचशी झाडं जी आहेत ती मी ठेवलेली आहे. तर हा सर्व आता नवीन केलेला बदल आहे. ही पूर्ण जी कुंडीमधील झाडं आहेत ना, ही पूर्ण मी अशा प्रकारेच बदललेली आहे. सगळी माती काढून त्यांच्यामध्ये पालापाचोळा खत वगैरे टाकलेलं आहे आणि छान परत लावलेली आहेत. तर साधारणतः माझ्याकडे 250-300 कुंड्या असतीलच आणि हे सर्व काही मी रिपोर्ट केलेलं आहे. कारण हे करणं गरजेचं होतं. मागच्या वर्षीसुद्धा मी शेवंतीला तसंच केलं आणि खूप सुंदर फुलं मला मिळाली. तर ह्या वर्षीसुद्धा मी तसंच केलेलं आहे. शेवंतीपासून अनेक जी झाडं आहेत ती झाडंसुद्धा मी परत लावलेली आहेत. तर बघा अशा प्रकारे मी मध्य सेंटरला जे कमळ आणि वॉटर लिली आहे दोन्ही या ठिकाणी ठेवलेले आहे आणि वरतून सोलर आहे. सोलर असल्यामुळे काय होतं, आता पाऊसही त्यांना लागणार नाही आणि छान हवा पण छान राहील आणि सूर्यप्रकाशही मस्त मिळेल आणि ह्या झाडांची सुद्धा वाढ खूप छान प्रकारे होईल.
अशा प्रकारे कळीपासून आता अगदी कळी खूप मोठी व्हायला लागलेली आहे आणि मला आता आतुरता लागलेली आहे, तर पूर्ण फूल केव्हा तयार होईल? कारण पहिल्यांदाच लागतं आहे आणि खूप भारी असतं आपल्या वास्तूच्या दृष्टीने. कमळाचं फूल आपल्या घरी उमलणं म्हणजे प्रगतीचं लक्षण असतं. घरामध्ये सुख समृद्धी यायला सुरुवात होत असते. आता लक्ष्मीला अत्यंत प्रिय असणारं हे कमळाचं फूल असतं. मला बऱ्याचदा असं वाटायचं की वॉटर लिलीलाच कमळ म्हणतात, पण नाही. आता तुम्ही बघितलं असेल वॉटर लिली कशी असते आणि कमळ कसं असतं. तर अगदी माझं लक्ष या घरट्याकडे गेलं आणि त्यामधून बघा चिमणी कशी बाहेर निघाली. तर या ठिकाणी ती बसलेली आहे. तर तिने त्या घरामध्ये 2 अंडे दिलेली आहेत आणि त्यांना आता छान म्हणजे पिल्लं झालेली आहेत ती. हे घरटं जे आहे ते माझ्या मैत्रिणीने मला दिलेलं होतं. तर बरेच वर्ष ते 5-6 वर्षापासून असंच पडलं ते. पण मी ह्यावर्षी काय केलं विचार, की आपण बाहेर लावूया म्हटलं. तर शो म्हणून का असेना, परंतु ते मला सुद्धा वाटलं नव्हतं, की चिमणीला राहण्याचं एक प्रकारे सोय होईल. खूप भारी वाटलं बरं का हे सर्व बघून. अगदी छोटंसंच घरटं आहे आणि जाण्याचा येण्याचा मार्गसुद्धा अगदी छोटा आहे. परंतु चिमणीला राहण्यासाठी अतिउत्तम ते घर तयार झालेलं आहे. तिला कुठल्याही प्रकारची कसरत करावी लागली नाही. अगदीच तिला आयतं-उयतं घर मिळालं. आणि अशा प्रकारे बघा झाडांना खूप सुंदर फुलं लागलेली आहेत. ही गोकर्णाची फुलं आहेत. आपण जेवढ्या याच्या फांद्या कट केल्या, तेवढ्या फांद्यांना भरपूर फुलं लागतात. मात्र शेंगा त्यांना येऊ द्यायच्या नाही. दिसल्या का लगेच त्या काढून घ्यायच्या आणि काढल्यानंतरच खूप फुलं येतात. तर वालसुद्धा बघू शकता अगदी छान बहरलेला आहे. आता ही सर्व झाडं जी आहेत त्यांना प्रत्येकाला खत टाकायचं आहे. काही ग्रो बॅगांमध्ये लावायची आहेत मला, तळी चेंज करायची आहे. तर या बाजूची सुद्धा झाडं तसंच मी आता सर्व काही करणार आहे. तर बघू शकता हा कारल्याचं वेल आहे, त्यालासुद्धा छान अशा प्रकारे कारले लागलेली आहेत. अगदी डाळिंबाचं सुद्धा झाड आहे, त्यालासुद्धा छान डाळिंब लागलेली आहे. असं नाही की कुठलं झाड आहे आणि त्याला काहीच नाही. प्रत्येक झाडाला काही ना काही आपल्याला बघायला मिळेलच. तर अशा प्रकारे माझं हे छोटंसं गार्डन आहे आणि त्याच्यामध्ये मी अनेक प्रकारच्या वस्तूंचा, भाजीपाल्यांचा समावेश केलेला आहे. गवती चहा बघू शकता काल खूप खराब झाला होता, कारण 2 दिवस पाणीच टाकलं नव्हतं. पाऊस पडेल म्हणून, आणि आज मात्र टाकलेला आहे तर छान हिरवा झालेला आहे. तर तो सुद्धा मी पूर्ण काढून टाकणार आहे. बघा टमाट्याची छोटाली रोपं या ठिकाणी मी लावलेली आहे. ज्यावेळेस मी पेरूचं झाड नवीन लावलं ना, त्यामध्ये ती रोपं उगलेली होती. मी मातीसह ती बाजूला काढून ठेवली आणि ती काय झालं, मी दुसऱ्या दिवशी लावली. त्यानंतर ते थोडे खराब झाले होते, पण पाणी टाकल्यावर अगदी ताजे झाले. तर बघा अशा प्रकारे गवती चहा झालेला होता आणि तो काढून टाकला मी बाहेर आणि गवती चहासुद्धा पूर्ण कापून घेतला. आणि बघा त्याची मुळं अशी आहेत. आता याला परत नवीन लावायचं आहे. तर विचार केला ग्रो बॅगमध्ये न लावता कलरच्या डब्यात लावणार आहे. ह्या 2 टपांमध्ये वाल आहे, दुर्वा आहे, पुदिना आहे आणि अळूची पानं आहेत. तर हे सर्व काढून नवीन लावायचं आहे. तर बघा ह्या मी कुंडीमध्ये काय केलं, 2 पाईपं अशा प्रकारे लावली, एल्बो लावले आणि आडवासुद्धा लावलेला आहे. तर यावर मी गोकर्णाचा वेल चढवणार आहे. तर अशा प्रकारे रोपं मी लावली आणि आता दोरीच्या सहाय्याने काय करेल, पाईपांना दोरी लावेल आणि छान असा डिझाईन आकारामध्ये आपला गोकर्णाचा वेल तयार होईल. तर अशा प्रकारे बघा कन्हेरालासुद्धा खूप सुंदर पिवळ्या रंगाची फुलं लागलेली होती. तर बघा या ठिकाणी जेवढे ग्रो बॅग, कुंडी वगैरे आहेत ना, सर्वांची माती चेंज करून झालेली आहे आणि अशा प्रकारे ग्रो बॅगसुद्धा ठेवून झालेल्या आहेत. तर मी गवती चहा बघा या ठिकाणी अशा लावलेला आहे आणि इकडे शेवंती लावलेली आहे आणि डाळिंबाचं सुद्धा मी परत माती वगैरे चेंज करून बरंचसं काही खत वगैरे टाकलेलं आहे. तर अशा प्रकारे बघा गार्डन अगदी सुंदर झालेलं आहे.
कमळ बघितलं असेल, अगदी खूप हाईटला मोठं होतं आणि हवेवर छान पानं डोलतात. वॉटर लिली मात्र पाण्यावर तरंगते अशा प्रकारे. तर दोन्हीही माझ्याकडे आहेत. वॉटर लिली पण आहे आणि कमळ पण आहे. मला तर खूप छान वाटतं. बऱ्याचदा वॉटर लिलीलासुद्धा भरपूर रंगीबेरंगी फुलं येत असतात. तर आता ह्यावर्षी मी राणी कलरसुद्धा लावलेला आहे. फुलं आल्यावर आपण बघूच. कारण फुलं यायला थोडा वेळ लागतोच. ज्यावेळेस त्यांची मुळं खूप छान जाड होतात, म्हणजे जे त्यांचे कंद आहेत ते खूप मोठे वाढतात, त्यावेळेसच झाडांना खूप छान प्रकारे फुलं यायला सुरुवात होते. चला म्हटलं आपण जे घरटं लावलेलं आहे त्याच्यामध्ये थोडंफार बघूया म्हटलं, तर 2 छान पिल्लं बघायला मिळाली. तर बघा आपण डायरेक्ट तर असं दिसत नाही आपल्याला, ते अंधार असतो मध्ये, परंतु कॅमेऱ्याच्या सहाय्याने शूट केल्यानंतर छान 2 पिल्लं बघायला मिळाली. आज आहे शुक्रवार आणि सायंकाळच्या वेळेस कमळाच्या झाडाचं पूजन करायचं आहे. तर खूप दिवसानंतर छान सुंदरसं फूल मला बघायला मिळालं आणि आज पावसानेसुद्धा अशा प्रकारे सुरुवात केली, म्हणजे थोडाफार पाऊस पडला तर झाडंसुद्धा छान भिजून गेली आणि जी सगळी झाडं लावलेली आहेत त्यांनासुद्धा देवांचा पाऊस म्हणतो आपण तो मिळाला आणि यामुळे सुद्धा झाडांची वाढ खूप छान प्रकारे होते. एक प्रकारचं जीवदान असतं झाडांसाठी हे. तर सायंकाळच्या वेळेस मला पूजा करायची आहे. आज शुक्रवार आहे, खूप छान दिवस आहे आणि पहिल्यांदाच सुंदर असं फूल कमळाचं घरी उगवलेलं आहे आणि एक प्रकारचं देवदर्शनच म्हणूया आणि सायंकाळी पूजा बघूया. तर बघा जे ग्रो बॅग आहेत त्यांना अशा प्रकारे स्टँड आणलेले आहे. ते प्लॅस्टिकचं पहिलं आहे आणि लोखंडी स्टँड जे आहेत तर मी अशा प्रकारे ते 10 मागवलेले आहेत. तर अगदी ह्या ग्रो बॅगांसाठी ते खूप सुंदर आहे. तर अशा प्रकारचे आहे. त्यांना खाली प्लॅस्टिकचे गोल बटनसुद्धा दिलेले आहेत की तार खराब न व्हावे म्हणून. आणि छान आता बघा म्हणजे पाणीसुद्धा टाकल्यानंतर अगदी खालून छान प्रकारे पाणी वाहील आणि जमीनसुद्धा खराब होणार नाही, म्हणजे स्लॅब खराब होणार नाही. कारण बऱ्याचशा कुंड्यांमुळे सुद्धा स्लॅब थोडा खराब झालेला आहे. परंतु आता आवड आहे तर पर्याय नाही त्याला. सायंकाळची वेळ होती आणि अशा प्रकारे छान अष्टलक्ष्मी दिवा या ठिकाणी प्रज्वलित केला आणि कमळाच्या झाडाची पूजा केलेली आहे. छान आरती केली. माता लक्ष्मीची सुद्धा आरती म्हटलेली आहे आणि मलासुद्धा खूप भारी वाटलं. अशा प्रकारे पाणी टाकलेलं आहे कुंडीमध्ये आणि छान झाडाची पूजा केली. तर या झाडाजवळच केळीचंसुद्धा झाड मी ठेवलेलं आहे. तर विष्णू, लक्ष्मी, नारायण असं म्हणजे असणारं हे प्रिय असणारं कमळाचं फूल आणि केळीचं झाड म्हणजे विष्णू स्वरूप. तर खूप छान वाटत होतं. सायंकाळची वेळ होती आणि अशा प्रकारे साधी अगदी सिंपल सागर संगीत ही पूजा केलेली आहे. तर मलासुद्धा खूप भारी वाटलं. धूप लावलेला होता, धूप सर्वत्र पसरवला आणि छान विष्णूंचं नामस्मरण करत मंत्र लावलेला होता आणि ह्या सर्व काही गोष्टी मी आज छान केलेल्या आहे. माझ्याकडे जे आर्टिफिशियल फुलं होते ते कमळाचे 2 मी पाण्यात टाकले. यामुळे सुद्धा सौंदर्यात भर पडली आणि काही कन्हेऱ्याची फुलं होती तीसुद्धा मी पाण्यामध्ये टाकली. तर यामुळे सुद्धा पाणी अगदी छान दिसायला लागलं. अशा प्रकारे सायंकाळच्या वेळेस पूजन झालं आणि आज शुक्रवार असल्यामुळे खूप भारी वाटलं. त्यानंतर घरामध्ये तो दिवा ठेवला आणि माझं नेहमीचं शुक्रवारी अन्नपूर्णा स्तोत्राचं पठण केलं आणि आजचा दिवस अशा प्रकारे साजरा झालेला आहे. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला? आवडला असेल तर लाईक शेअर करा. आपण परत पुन्हा भेटू अशा छान छान युजफुल व्हिडिओंसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि आनंदात राहा आणि तुम्हाला दिलेली माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. बाय.